महाराष्ट्र शासनाने या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी आणि सुनेत्राबाईंनी एक खूप मोठा शेतकऱ्यांच्या हितासाठी धाडसी निर्णय केला। राज्याची आर्थिक स्थिती गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे 32,000 कोटीची नुकसान भरपाई दिल्यामुळे लगेच कर्जमाफी देण्याची नव्हती, पण माननीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री महोदयांनी हा विचार मांडला की आपल्याला 4 गोष्टी मागे ठेवता आल्या तर ठेवूया, पण कर्जमाफी द्यायलाच पाहिजे। 36,000 कोटीची ही कर्जमाफी असेल, ज्याच्यामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्यांना सुद्धा 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान आहे आणि 2 लाखाच्या वरची जी कर्ज आहेत, ज्या कर्जांच्या बाबतीमध्ये सुद्धा ह्या कर्जमाफीमध्ये विचार केलेला आहे। आव्हान आपल्याला एवढंच आहे की ह्यासाठी आपलं त्या गावातले विविध कार्यकारी सोसायटीमध्ये रजिस्ट्रेशन झालं पाहिजे, तर आपण ॲग्रीस्टॅक असं म्हटलेलं आहे। त्यामुळे KYC करणं, ॲग्रीस्टॅक होणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मयत शेतकरी जे आहेत त्यांच्या वारसांनी वारस म्हणून नोंद करणं, अशा व्यवस्थित शासनाच्या सूचना आपण पाळल्या तर जवळजवळ सगळ्या लोकांना ही कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान या दोन्हीचा फायदा होईल। मी सगळ्यांना आवाहन करतो की टीका टिप्पणी करण्यापेक्षा विरोधकांनी सुद्धा आपापल्या भागातल्या शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टी समजून सांगण्याची आवश्यकता आहे। तर 56 लाख 56 लाख शेतकऱ्यांना हे कर्जमाफीचा फायदा होणार आहे।